मला पण थोड्याशा मार्कामुळे मी हुकलो होतो, तर मग मला जॉब नाही लागल्यामुळे मी हार नाही मानली, स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करू म्हणून मी हा एक उद्देश सगळ्या मराठा तरुणांना देतोय की जॉब जरी नाही भेटला तरी तुम्ही हार मानू नका, स्वतःचा छोटा मोठा धंदा करून जे प्रोडक्ट आहे ते कोणाला लहान मुलाला वगैरे पोटात वगैरे काही त्रास होणार नाही, पूर्ण चांगल्या पद्धतीने बनवल्या जाणार आहे, साफसुथराच याचं पूर्ण लक्ष दिलं जाणार, तुम्हाला सुंदर आणि घरगुती जसं बनवल्या जाईल त्या पद्धतीने आपण प्रोव्हाइड करणार आहे। गणपती बाप्पा मोरया, दुर्गा माता की जय। अभिमान आहे भैया आणि सगळ्या तरुणांनी भैयाकडनं बोल घ्या, काहीतरी करा। फोटो घेऊन आज छत्रपती संभाजीनगर मध्ये श्यामनी जो एक नवीन उपक्रम एक मराठी उद्योगाने जो राबवला त्याला म्हणजे आज हे जे फास्ट फूडचं स्वरूप आहे याला अजून मी पावन गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो की याच्यापेक्षा मोठं त्याला स्वरूप मिळावं आणि मी पावन गणपती गणेश मंडळातर्फे व सर्व कार्यकर्त्यांतर्फे श्यामचं खूप खूप कौतुक करतो। असंच प्रेरणा त्यांना व त्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना मिळावी हीच मी प्रार्थना करतो। धन्यवाद। प्रमोद नरोडे पाटील, संस्थापक अध्यक्ष, पावन गणपती गणेश मंडळ। श्याम भाईने जो हा उद्योग चालू केलाय हा मराठवाड्यातल्या तरुणांना एक आदर्श घेण्यासारखा उद्योग आहे। आपण बघतो आज मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसाने सगळा मराठवाडा परेशान आहे, शेतकऱ्याच्या पोरांनी आता शेती बरोबर काहीतरी करायला पाहिजे, हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि याने जो आहे संभाजीनगर सारख्या ठिकाणी जो उद्योग चालू केला त्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यात तो खूप मोठा होईल भाई, आमचा सगळा सपोर्ट आहे, काही गरज लागली तर सांगा। सगळ्या तरुणांनी आज उद्योगात येणं खूप गरजेचं आहे। मी गणेश जाधव, रोहित फायनान्स माझी संस्था आहे, त्याचा मी संचालक आहे। सगळ्यांना थँक्यू सांगेल जे जे आले त्यांच्या शुभेच्छा। मी यापूर्वी जॉब पण केलेला आहे, बट माझं असं होतं की मला कोणाच्या अंडरमध्ये काम नाही करायचं, जे काही छोटं पण असेल तर आम्ही स्वतःच करू हे माझं मोटिव्ह होतं। त्यामुळे मी आज छोटासा एक बिझनेस चालू करायचा प्रयत्न केला, त्याचं माझं जालन्यामध्ये मेन्सवेअर पण आहे आणि संभाजीनगरमध्ये काहीतरी करायचं म्हणून मी आता आज हा फूड ट्रकचा व्यवसाय सुरू केला, मी आणि माझा मित्र आहे सोमनाथ म्हणून, तर त्याबद्दल थँक्यू सगळं। तर माझ्याकडे चायनीज मध्ये समजा नूडल्स, राईस, पिझ्झा, बर्गर, त्यानंतर आता मी मिल्कशेक पण ठेवणार आहे। माझ्याकडे प्युअर व्हेज मिळणार तुम्हाला आणि क्वालिटी एकदम छान भेटणार। मी आकाशवाणी सिग्नल वरती म्हणजे व्यवसाय चालू करतो। आता युवक जे आजकाल जे सरकारी नोकऱ्या उद्भवत आहेत आणि आज तुम्ही स्वयंरोजगार चालू केलाय, अशा युवकांना काय संदेश द्याल? सरकारी नोकरी तर सध्या म्हणजे आरक्षणामुळे तसं पाहायला गेलं तर मी एक मराठा आहे, मला पण थोड्याशा मार्कामुळे मी हुकलो होतो, तर मग मला जॉब नाही लागल्यामुळे मी हार नाही मानली, स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करू म्हणून मी हा एक उद्देश सगळ्या मराठा तरुणांना देतोय की जॉब जरी नाही भेटला तरी तुम्ही हार मानू नका, स्वतःचा छोटा मोठा धंदा होईना चालू करा, त्यातून तुम्ही तुमच्या आयुष्यात। बालाजी वेफर्सला होतो गुजराती कंपनीमध्ये 8 वर्ष मी तिथं वर्क केलं, पण म्हणलं आता काही स्वतःच काही महाराष्ट्रीयन म्हणून आपलं नाव काही महाराष्ट्रीयन जे मुलं आहेत सध्याच्या टायमाला फक्त जॉब आणि जॉबच करतात, तर कुठे धंद्यात नाहीये सध्या। त्याच्यामुळे मी पण एक पाऊल उचलला श्याम पाटील यांच्या सोबत की म्हणलं आपण काहीतरी बिझनेस चालू करू आणि आपल्या महाराष्ट्राच्या युवांसाठी काहीतरी हे ठरवू म्हणलं। तर त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा एक चायनीज म्हणून सध्या बिझनेस चालू केलाय आणि पुढे असाच आशीर्वाद मोठ्या दाट्यांचा राहिला
तर अजून हा धंदा पुढे बिझनेस आम्ही पुढे वाढू हीच आम्हाला अपेक्षा आहे आणि तुळजाभवानीने आम्हाला साथ दिलाय, आता इथून पुढे पण देत राहील. तर त्याच्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद. चायनीज मध्ये आपण चायनीज मध्ये हे ठेवलंय नूडल्स वगैरे, त्यानंतर पिझ्झा, बर्गर, त्यानंतर मिल्कशेक मध्ये, आणि झालं तर पुढे एक नॉर्मल सॉफ्ट ड्रिंक पण आपण चालू करणार आहे. आणि आपलं जे प्रोडक्ट आहे ते कोणाला लहान मुलाला वगैरे पोटात वगैरे काही त्रास होणार नाही, पूर्ण चांगल्या पद्धतीने बनवल्या जाणार आहे, साफसुथरं याचं पूर्ण लक्ष दिलं जाणार आहे. ग्राहकांना काय आवाहन करणार? ग्राहकांना हेच म्हणणार आहे की आपल्या जे पण आहे बाकीच्या ठिकाणी काही पदार्थ टाकल्या जातात की टेस्टिंग पावडर वगैरे, ते आपल्या याच्यामध्ये काही नाही राहणार. आपल्या इथे तुम्हाला सुंदर आणि घरगुती जसं बनवल्या जाईल त्या पद्धतीने आपण प्रोव्हाइड करणार आहे. तर सगळ्या ग्राहकांना हीच विनंती आहे की पोटाचा आणि सगळ्याचा हेल्दी पकडून आपल्या शॉपवर येण्याचा. फक्त आकाशवाणी संभाजीनगर, मोबाईल नंबर 7020936836. पार्सल सुविधा आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल राहणार आहे. सगळं इथून पुढे 7020936836.